ही इडली तुम्ही पाहू शकता. पावसाळ्याचे वातावरण थंड असून सुद्धा किती छान जाळीदार, मऊसूत, पांढरी शुभ्र दिसते. कापसासारखी अशी हलकी फुलकी जाळीदार, मऊसूत, पांढरी शुभ्र इडली बनवायची तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आणि अशी स्पंजी इडली जाळीदार आपल्याला बनवायची आहे. तर रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूयात आपण. हिरवी चटणी आणि सांबर बरोबर खूपच छान लागते ही इडली. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. इडली बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ 1 किलो घ्यायचा आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 3 वाटी असं तांदूळ घ्यायचं आहे. फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून आपण कुठलेही तांदूळ घेऊ शकतात. रेशनच्या तांदळाच्या सुद्धा छान इडल्या होतात. इथे मी वेगळा तांदूळ वापरला आहे. तर तुम्ही बासमती तुकडासुद्धा वापरून अशी इडली स्पंजी करू शकता. भात शिजवल्यानंतर जो मोकळा मोकळा सुटसुटीत असा भात होतो तो कोणताही आपण तांदूळ इडलीसाठी वापरू शकतो. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. तर आता हे झाकून ठेवूया. उडीद डाळ घेतला आहे 250 ग्रॅम ते 300 ग्रॅमपर्यंत. वाटीने म्हणाल तर 1 वाटी असं घेतलं आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे उडीद डाळ. उडीद डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे 1 ते 2 पाण्याने आणि नंतर चांगलं पाणी टाकून आपल्याला ही भिजवायला ठेवायची आहे. तर इथं मी मेथीदाणे टाकायचे विसरले होते. 1 चमचा असं मेथीदाणा टाकत आहे. आणि मेथीदाण्याला धुवायची गरज नसते, तशीच टाकले तरी चालतात पाण्यामध्ये. तर हे दोन्ही आपण भिजवायला ठेवले आहे 4 ते 5 तास असं ठेवलं आहे. तर तुम्ही वेळ असेल 4 ते 5 तासासाठी तांदूळ आणि डाळ भिजवून घेऊ शकता. जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 तासासाठी सुद्धा हे डाळ आणि तांदूळ ठेवून भरडू शकता किंवा बारीक वाटून घेऊ शकता. इथे मी आत्ता अगोदर डाळ वाटून घेत आहे कारण उडीद डाळ ही चिकट असते. अगोदर जर ह्याची पेस्ट करून घेतली तर ती मिक्सरच्या भांड्याला तशीच राहते. त्यात आपण तांदूळ जर नंतर टाकून भरडलं म्हणजे बारीक केलं, मिक्सरच्या भांड्याचा चिकटपणा जातो आणि जास्त धुवायची गरज लागत नाही. उडीद डाळ हे चिकट असते म्हणून अगोदर ही भरडून घेतली आहे किंवा बारीक पेस्ट करून घेतली आहे. एका पातेल्यामध्ये टाकली आहे. आता आपण त्याच भांड्यात तांदूळ बारीक करणार आहोत. तर 2 ते 3 बॅचमध्ये मी बारीक करत आहे कारण मिक्सरचं भांडं मोठं आहे. तर तुम्ही छोटं असेल तर थोडं थोडं टाकून तुम्ही हे तांदूळ बारीक करून घेऊ शकता. तांदूळ हे रवाळच असायला हवं म्हणजे आपल्या इडल्या छान अशा फुलल्या जातात. आणि हे आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे. झाकण लावून चांगलं बारीक असं करून घ्यायचं आहे. बारीक असं करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता रवाळ असं झालं आहे हे तांदूळ. आणि उडीद डाळची पेस्ट केली आहे त्याच पातेल्यात मी हे तांदूळ बारीक केलेलं टाकलं आहे. ह्यात जास्त पाणी वापरलं नाही. उडीद डाळ भिजवलेलं थोडंसं 1-2 चमचे मी पाणी टाकलं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले तांदूळसुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून रवाळ असं वाटून घेणार आहोत. आणि उडीद डाळची पेस्ट केली आहे त्याच पातेल्यात टाकून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळं तांदूळ मी बारीक करून घेणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं हे काढून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच ह्या पातेल्यात आपल्याला फर्मंट व्हायला एकदम हे फर्मनंट होऊन वरती येईल म्हणून आपण काय करायचं आहे, हे 2 भांड्यात डिवाईड करायचं आहे कारण एकाच पातेल्यात खूप वरती येईल. पातेलं लहान आहे तर मी इडली पात्राच्या भांड्यातच हे टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि दोन्ही भांड्यात थोडं थोडं हे मिश्रण टाकून फर्मनंट व्हायला ठेवणार आहे रात्रभरसाठी. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. हाताच्या उष्णतेमुळे आपलं हे पीठ चांगलं रात्रभरसाठी ठेवलं तर आंबलं जातं
हे पीठ 12 ते 13 तासासाठी आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. हे पीठ चांगलं आंबलं जातं किंवा फर्मनंट होतं. तर हे पीठ आपल्याला एकाच भांड्यात न ठेवता 2 भांड्यात ठेवायचं आहे. एका पातेल्यात आणि ह्या इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे. तर ह्याच्यावरचं झाकण पॅक आहे म्हणून मी ह्याच्यात काही ठेवलं आहे आणि पातेल्यात काही थोडंसं ठेवलं आहे. तर हे दुसऱ्या दिवशी बघा मी पातेल्यातलं दाखवते. थोडंसं ठेवलं होतं पण छान असं आंबलं गेलं आहे आणि दुसऱ्या इडली पात्रामधलं मी सकाळीच इडल्या बनवल्यामुळे ते संपलं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं पातेल्यातलं दाखवते तुम्हाला. तर खूप छान फर्मनंट झालं आहे आणि पावसाळ्याचे दिवस असूनसुद्धा छान पॅक झाकण लावून 12 ते 13 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवलं तर ह्याला कशाचीही गरज लागत नाही. इडली पात्राला मी तेल लावून घेतलं आहे आणि हे आपल्याला ह्यात थोडं थोडं मिश्रण टाकून वाफवायला ठेवायचं आहे. एकीकडे मी 2 ग्लास असं पाणी उकळायला ठेवलं आहे. आता हे इडलीचं मिश्रण आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं. जास्त टाकलं तर इडल्या खूप फुगल्या जातात आणि नीट व्यवस्थित दिसत नाहीत गोल गोल, म्हणून थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे. एकीकडे मी 2 ते 3 ग्लास असं इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इडल्यासुद्धा आपण ह्या पात्रामध्ये भरून घेतल्या आहेत. तर मोठ्या आचेवर मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता झाकण उघडून आपल्याला हे इडल्याचं पात्र ठेवायचं आहे. ह्या इडल्याचं पात्र ठेवताना थोडी काळजी घ्यायची आहे. इडली पात्रामध्ये आपण इडल्या वाफवण्यासाठी ठेवल्या आहेत. मध्यम आचेवर 15 मिनिट लागतात ह्या इडल्या वाफवायला पहिल्या बॅचसाठी आणि परत दुसऱ्या बॅचसाठी खूप पटापट अशा इडल्या होतात 8 ते 10 मिनिटात. मध्यम आचेवरच आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता ह्यात चमचा टाकून बघायचा, क्लीन आला तर आपल्या ह्या इडल्या वाफवल्या गेल्या आहेत चांगल्या आणि काळजीपूर्वक ह्या इडल्या काढायच्या आहेत. थंड झाल्या की चमच्याला पाणी लावून आपल्याला ह्या इडल्या पटापट काढून घ्यायच्या आहेत. इडल्या तर आपल्या छान झाल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत, जाळीदार हलक्या फुलक्या इडल्या अशा झाल्या आहेत. तर तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि ह्या इडली बघू शकता तुम्ही पावसाळ्यामध्ये केल्या आहेत. थंड वातावरण असूनसुद्धा छान उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे आपल्या इडल्या अशा स्पंजी झाल्या आहेत, जाळीदार झाल्या आहेत, शिवाय पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. त्यात वेगळं काही आणखी अजून काही टाकलं नाही, फक्त चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.